90% ऑफ द स्टुडंट्स व्हेकेशनच्या दरम्यान एक महत्त्वाची चूक करतात, ती म्हणजे अभ्यासापासून पूर्ण कट ऑफ. व्हेकेशन्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या रिलॅक्सेशनसाठी, आपल्या चार्जिंगसाठी, आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी, फिरण्यासाठी, आणि नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला परत फोकस करायला, परत आपल्या रुटीनमध्ये यायला मदतीच्या ठरतात. थोडासा चेंज, थोडीशी मजा ही प्रत्येकाला हवीच असते. पण आपण जर पूर्णपणे अभ्यासापासून कट ऑफ केलं तर आपल्याला पुढे जेव्हा आपण आपलं ॲक्च्युअल स्केड्यूल जूनमध्ये चालू करतो तेव्हा ते रिझ्यूम करण्यामध्ये अनंत अडचणी येतात आणि परत ट्रॅकवर यायला पण खूप वेळ लागतो. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर आपली जी व्हेकेशन आहे त्याच्यामध्ये रोज फक्त 45 मिनिट्स जर आपण डेडिकेटेड अभ्यासासाठी दिली तर आपल्याला हे रुटीनला येण्यासाठी नंतर काहीच अडचणी येणार नाहीत. मग आता ह्या 45 मिनिट्समध्ये आपण काय करू शकतो, तर पहिली गोष्ट मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश ग्रामर हे जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत किंवा हे जे कन्सेप्च्युअल विषय आहेत ह्याची थोडी थोडी प्रॅक्टिस. मॅथ्स असेल तर 5 सम्स रोज करणं, सायन्स असेल तर काही महत्त्वाचे क्वेश्चन्स रोज सॉल्व्ह करणं, त्या रिवाईज करणं, इंग्लिश ग्रामर असेल तर इंग्लिश ग्रामरची निदान 10 तरी वाक्य रोज प्रॅक्टिस करणं. हे सगळं जर तुम्ही रोज 45 मिनिट्समध्ये ठरवून केलं तर ह्यानी तुम्ही अभ्यासाशी कनेक्टेड राहता. आणि जेव्हा आपल्या ब्रेनला माहिती आहे की ह्या 45 मिनिट्सनंतर आपल्याला आपल्या आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत, आपली मौज मजा, फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी, हॉबीज ह्या चालूच राहणार आहेत, तेव्हा आपला ब्रेनसुद्धा ते 45 मिनिट्स फोकस करण्याकडे त्याचा कल राहतो. त्यामुळे हे 45 मिनटं तुमची खूप जास्त चांगल्या फोकसमध्ये, रिव्हिजनमध्ये जातात आणि तुमच्या अभ्यासाची सवय पण तुटत नाही. सो ही एक सजेशन तुम्ही नक्की यूज करून बघा तुमच्या या वेकेशनमध्ये, आणि मला खात्री आहे जूनमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं रेग्युलर स्केड्यूल किक ऑफ कराल तेव्हा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. थँक्यू.